नमो नमः छात्राः, welcome you back to Girvanwani. This is third video regarding samas. In last two videos we have covered dvandva samas, two types of dvandva samas, that is itaretar dvandva and samaha dvandva. And now in this video we are starting the next type of samas, that is तत्पुरुषः. आपण या व्हिडिओमध्ये तत्पुरुष समासची माहिती घेणार आहोत. आता तत्पुरुषचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी पहिला आहे इथे विभक्ती तत्पुरुष. आता पहिलं उदाहरण बघूया आपण. खगाः वनं गताः. अर्थ होतो की पक्षी वनामध्ये गेले आहेत. तृणैः रचितानि तेषां नीडानि. त्यांचे घरटे ही तृणांनी म्हणजे गवतांनी रचलेली आहेत. वृक्षेषु खगानां निवासाय नीडानि सन्ति. निवासासाठी ही घरटी आहेत. पर्जन्यात रक्षिताः खगाः आनंदन्ति. पावसापासून रक्षण केले गेलेले पक्षी खूप आनंदित झाले आहेत. खगानां जीवनं श्रमैः परिपूर्णं. द लाईफ ऑफ बर्ड्स इज इंडीड व्हेरी मच फुल ऑफ एफर्ट्स. स्वकार्ये निरताः खगाः ध्येयशीलाः. आता इथे हे सगळे अंडरलाईन जे शब्द आहेत, जसे की स्वकार्ये निरताः, खगानां जीवनम, पर्जन्यात रक्षिताः. आता तुम्ही विचार करू शकता, जर ह्याच्याऐवजी आपल्याला एकच शब्द मिळाला तर वाक्य अजून छोटंसं होऊ शकतं. जसं की वनम गताःला आपण रिप्लेस करू शकतो वनगताः. सो दॅट सेंटेन्स विल बी खगाः वनगताः. और तृणैः रचितानीसाठी आपण म्हणू शकतो तृणरचितानी. म्हणजे त्याचा अर्थ तोच होणार आहे. तृणरचितानी जरी शब्द म्हटला की गवतापासून बनवलेली घरटी, तर त्याचा अर्थ तृणैः रचितानी, मेडअप और कन्स्ट्रक्टेड विथ तृण, दॅट इज ग्रास, कन्स्ट्रक्टेड बाय ग्रास. ओके. सो अशा प्रकारे इथे तृतीय विभक्ती वापरली आहे. किंवा इथे वनम गताः, वनात गेलेले म्हणजे वनगताः, याला म्हटलेलं आहे द्वितीय विभक्ती. तर अशा प्रकारे जी विभक्ती आपण वापरू तसा तो तत्पुरुष समास तिथे होणार आहे. आणि आपलं वाक्य पण एक कॉम्पॅक्ट होतं किंवा लहानसं होऊ शकतं. जसं की तृणरचितानि तेषां नीडानि और पर्जन्य रक्षिताः खगाः आनंदन्ति. अशा प्रकारे हे वाक्य आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे पर्जन्यात रक्षिताः असं एवढं मोठं वापरण्याऐवजी जस्ट त्याला कॉम्पॅक्ट केलं आहे, पण पर्जन्य रक्षिताः हा समास वापरून. आणि मग आता या समासाचं नाव कशावरून ठरवू शकतो, तर त्याचा विग्रह कसा आहे त्यावरून आपल्याला ते नाव देता येतं. जसं की इथे पर्जन्य रक्षिताः, त्याचा विग्रह आपण केला पर्जन्यापासून रक्षण केले गेलेले. सो दॅट इज पर्जन्यात रक्षिताः. आणि म्हणून पंचमी विभक्ती किंवा त्याचं नाव येईल पंचमी तत्पुरुष. नेक्स्ट इज खगजीवनम. खगानाम जीवनमला एक शब्द आहे खगजीवनम. तर इथे खगानाम ही षष्ठी विभक्ती आहे, म्हणून हा येईल षष्ठी विभक्ती किंवा षष्ठी तत्पुरुष. पुढचा समास आहे स्वकार्य निरताः. दॅट इज स्वकार्यामध्ये जे रत झालेले आहेत. और स्वकार्ये निरताः, दिस इज स्वकार्य निरताः. आणि सिन्स हियर विभक्ती स्वकार्ये इज सप्तमी विभक्ती, सो नेम ऑफ द कंपाउंड इज सप्तमी तत्पुरुष. सो अत्र प्रथमपदं द्वितीयपदेन कयाचित् विभक्त्या संयुज्यते, अतः एषः समासः विभक्ति तत्पुरुषः इति उच्यते. सो व्हेन relation between two words of the compound are by some vibhakti, then that is called as vibhakti tatpurush, असं इथे त्यांनी सांगितलं आहे. आता किती प्रकार आहेत इथे, तर द्वितीयापासून, कारण की प्रथम विभक्ती तर कर्तासाठी असते आणि द्वितीयेपासून पुढे सगळे तत्पुरुष समास होऊ शकतात. सो द्वितीय तत्पुरुषमध्ये साधारण कोणते वर्ड्स येतात उत्तरपदामध्ये, तर असे त्यांनी लिस्ट ऑफ वर्ड्स दिलेले आहेत. श्रित, आश्रित, गत, आपन्न, अतीत, प्राप्त असे कुठलेही शब्द जर आले तर त्याच्यापासून जो समास फॉर्म होतो त्याला म्हणायचं द्वितीय तत्पुरुष. वृक्षम आश्रितः,
वृक्षाश्रितः म्हणजे झाडावरती ज्याने आधार घेतला आहे असं कोण आहे, तर माकड इथे आहे, मर्कट, मंकी. रिसॉर्टेड टू द ट्री इज वृक्षाश्रितः. सेकंड इज क्रमप्राप्तः. तर क्रमप्राप्तचं डिझोल्युशन कसं येईल, क्रमम प्राप्तः, या क्रमानुसार जे आलेले आहेत. शालागमनम, शालागमन म्हणजे शाळेला जे गेलेले आहेत. सो शालाम गमनम इट इज शालागमनम. किंवा भूमिगतः, भूमिम गतः इट इज भूमिगतः. सो विग्रह आपल्याला सांगतो की भूमिम ही द्वितीय विभक्ती आहे. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज द्वितीय तत्पुरुष. तर जनरली तुम्हाला मॅच द फॉलोइंगमध्ये येऊ शकतं जोड्या जुळवण्यासाठी, किंवा नाव आणि समास किंवा विग्रह आणि समास अशा प्रकारे तुम्हाला. म्हणून तुम्ही प्रिपेअर करताना वहीमध्ये ही सगळी उदाहरणं अशी व्यवस्थित लिहून विग्रह नाम असं एकत्र लिहिलं तर तुम्हाला ते सोपं जाईल. तर पुढचा शब्द आहे गुणातीतः. जे शब्द बघितल्यावरच आपल्याला लक्षात येतं की गुण हा एक पहिला शब्द आहे, अतीत हा दुसरा शब्द आहे, आणि त्यांचं कॉम्बिनेशन झालेलं आहे ते गुणांनी अतीत असलेला. सो गुणान अतीतः इट इज गुणातीतः. सुखापन्नः याचा विग्रह इथे दिलेला आहे, सुखम आपन्नः सुखापन्नः. आणि हे सगळ्या कुठल्या विभक्ती आहेत, तर द्वितीय विभक्ती. म्हणून हे जे सगळे शब्द आहेत ज्याच्यामध्ये उत्तर पदामध्ये श्रित, आश्रित, गत, आपन्न असे शब्द असतील, हा समास येतो नेहमी द्वितीय तत्पुरुष. अशा प्रकारे तुम्ही विभागणीही करायची आहे. त्याच्या पुढचा समास दिलेला आहे तृतीय तत्पुरुष. नाउ द वर्ड्स इन्क्लुडेड हिअर आर इंडीड द वर्ड्स विच गवर्न स्पेसिफिक तृतीय विभक्ती. फॉर एक्झाम्पल विथ और विदाऊट हे दोन्ही शब्द अव्यय असे आहेत की जे तृतीय विभक्ती म्हणतात. म्हणजे युक्त किंवा हीन, और डिव्हॉइड ऑफ म्हणजे विकल, रहित, और संपन्न, संपन्नचा पण अर्थ विथ सो मच असं आपण म्हणू शकतो, फ्लरिश अशा प्रकारे. म्हणजे हे सगळे असे शब्द आहेत की जे एक तृतीय विभक्ती सोबत येतात. आणि म्हणून धनसंपन्न हा जर शब्द असेल तर आपण त्याचा विग्रह कसा करू शकतो, धनानी संपन्न असलेला असा तो. और धनेन संपन्न इज धनसंपन्न. नाउ सिन्स धनेन इज तृतीय विभक्ती, नेम ऑफ द कंपाउंड इज तृतीय तत्पुरुष. सेकंड इज बुद्धिहीन. यू कॅन सी बुद्धी फर्स्ट वर्ड आहे, हीन सेकंड वर्ड आहे, पण सेकंड वर्ड आपल्याला डिनोट करतो की हीन किंवा रहित ह्या सगळ्याला तृतीयची अपेक्षा असते. सो हीन म्हणजे डिव्हॉइड ऑफ समथिंग. सो बुद्ध्याहीन इट इज बुद्धिहीन. नाउ अगेन बुद्ध्या इज तृतीय विभक्ती, सो नेम इज तृतीय तत्पुरुष. चरणविकलः बघतो आपण, सूर्यस्य चरणविकलः सारथी. सो चरणेन विकलः इट इज अ चरणविकलः. शर्करा मिश्रितः, आता साखर मिसळलेले असं त्याचा अर्थ आहे. सो शर्करेने जे मिश्र आहे असं त्याचा विग्रह होईल. सो शर्करया मिश्रितः इट इज शर्करा मिश्रितः. अँड सिन्स शर्करया इज तृतीय विभक्ती, नेम इज तृतीय तत्पुरुष. नेक्स्ट इज चिंतासमा. सो चिंतया समा इज चिंतासमा and it is तृतीय तत्पुरुष. सिमिलरली धनाढ्यः. सो धनाढ्य, आढ्य म्हणजे फुल ऑफ वॉट, धन. सो धनेन आढ्यः इट इज धनाढ्यः. hence again name is तृतीय तत्पुरुष. So I hope you have understood these two समास, द्वितीय तत्पुरुष and तृतीय तत्पुरुष. So this chart, full chart you should remember very well and practice on one page like that, one type of samas or compound. Next samas here is chaturthi tatpurush. Obviously the words here are which govern chaturthi vibhakti. फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ द टाइम्स चतुर्थी तत्पुरुष समास अशा शब्दांचा होतो ज्याच्यामध्ये अर्थम हा शब्द पुढे आलेला असतो. जसे की देशार्थम, कन्यार्थम, विहारार्थम, रक्षणार्थम, लाईक दिस. किंवा अशा वस्तूंचा होतो जिथे एखाद्या वस्तूने दुसरी वस्तू बनलेली आहे. जसं की आता आपण बघू
घटमृत्तिका म्हणजे घटासाठीची मृत्तिका म्हणून त्याला म्हणायचं घटमृत्तिका. किंवा तपोवनम, तपासाठीचे जे वन आहे त्याला म्हणायचं तपोवनम. तर जेव्हा असं रिलेशन असतं दोन शब्दांमध्ये की एकाने दुसरी वस्तू पूर्ण बनलेली आहे किंवा एकीचा पूर्ण समावेश दुसऱ्यात आहे, किंवा असे शब्द ज्याच्यामध्ये पुढे अर्थ हा शब्द येतो, द वर्ड्स विच include the words artha or the thing which is made up of something like that, or which is composed of the thing which is given in first word. At that time this chaturthi tatpurush samas is there. For example, deshartham. So deshartham चा अर्थ डिझोल्युशन होईल देशाय इति, जे देशासाठी आहे ते देशार्थ. रक्षणार्थम मीन्स व्हॉट, रक्षणासाठी. सो रक्षणार्थम. So name of the compound again is here is चतुर्थी तत्पुरुष. कन्यायै इति असा जर का विग्रह असेल तर आपण जेव्हा पण इति किंवा इदम असं येईल त्यावेळेस तो समास होतो चतुर्थी तत्पुरुष. आणि तिथे समासामध्ये अर्थ हा शब्द दिसणार आहे. मग कन्यायै इति म्हणजे कन्यार्थम. देशाय इति तर त्याचा समास येईल देशार्थम. विहाराय इति समासीस विहारार्थम. रक्षणाय इति समासीस रक्षणार्थम. लाईक दॅट. आता पुढचं आहे कंपोज, एकापासून दुसरं जसं रिलेशन. फॉर एक्झाम्पल शिल्पालय. आता शिल्पालय म्हणजे काय, तर शिल्पांचं जिकडे एकत्र समूह असतो मंदिर, तर त्यावेळेला आपण म्हणतो शिल्पालय. ओके. सो शिल्पेभ्य आलय इट इज शिल्पालय. म्हणजे सगळ्या स्टॅच्यूजसाठी जे बांधलेलं आहे त्याला म्हणतो शिल्पालय. ग्रंथालय तसंच येईल, ग्रंथांसाठी जे बांधलेलं मंदिर आहे किंवा जी वास्तू आहे त्याला म्हणायचं ग्रंथालय. तसंच तपोवनम, असे वन जे तपासाठी बांधले आहे, दॅट फॉरेस्ट वेअर पिनान्स इज प्रॅक्टिस. सो दिस इज पिनान्स ग्रुप. सो दिस इज कॉल्ड ॲज तपोवनम. तपसेवनम. तपसे का आलं, कारण की तपस या शब्दाची चतुर्थी येते तपसे. म्हणजे जिकडे जिकडे ही पहिला शब्द हा चतुर्थीतच असणार आहे आणि म्हणून नेम ऑफ द कंपाऊंड इज हिअर चतुर्थी तत्पुरुष. तसंच रिलेशन जेव्हा एकामुळे दुसरी गोष्ट घडणार असते, जसं की कार्यशक्ती. कार्यशक्ती म्हणजे काय, कामासाठी लागणारी शक्ती. सो दिस इज कार्याय शक्ती ही कार्यशक्ती ही. हेन्स नेम ऑफ द कंपाऊंड इज चतुर्थी तत्पुरुष. देन कुंडलाभ्याम हिरण्यम. सो इट इज कुंडल हिरण्यम. कारण की हिरण्य हे मेटल आहे, सोनं, आणि कुंडल म्हणजे त्याचं इयरिंग, म्हणजे सोन्याचे इयरिंग असं आपण म्हणतो. त्याच्यासाठी शब्द आहे कुंडल हिरण्यम. अँड विग्रह इज कुंडलाभ्याम हिरण्यम, इयरिंगसाठीचे सोने. सो नेम ऑफ द कंपाऊंड इज चतुर्थी तत्पुरुष. किंवा घटमृत्तिका हा पण एक समास आहे. तर घटमृत्तिका ही आहे असं याचा अर्थ काय, तर घटासाठीची ही मृत्तिका आहे. घटासाठी मृत्तिका. सो अगेन साठी म्हणजे चतुर्थी आली. सो नेम ऑफ द कंपाऊंड इज चतुर्थी तत्पुरुष. सो अशा प्रकारे तुम्हाला असं नुसतं पाठ करण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही समजून हा व्हिडिओ परत एकदा बघितला आणि अशी उदाहरणं लिहून ठेवली या प्रकारे, आणि समासाचं नाव, मग त्याचा विग्रह, आणि मग पुढे समासाचं नाव, असं तुम्ही लिहू शकता. कन्यार्थम, कन्याय इति, आणि मग इथे चतुर्थी तत्पुरुष. अशा प्रकारे तुम्ही लिस्ट केली तर तुम्हाला सोपं जाईल. पुढच्या व्हिडिओजमध्ये मी अशी PDF पण व्हिडिओ बनवणार आहे जिकडे तुम्हाला एकत्रित कलेक्टिवली हे समास उदाहरणासकट आणि नावासकट दिसतील. तर व्हिडिओ बघत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर आता आपण पुढे बघतोय पुढचा समास, दॅट इज पंचमी तत्पुरुष. तर पंचमी नावावरनंच समजतं की ह्याच्यामध्ये पंचमी विभक्तीवाले शब्द असणार आहेत. म्हणजे असे शब्द ज्यांना पंचमीची अपेक्षा असते, जसं की भीतः, मुक्तः, हे सगळेच जे शब्द आहेत त्यांना पंचमी विभक्ती लागते. की मुक्त म्हणजे मोकळे, म्हणजे कशापासून तरी मोकळे. ठीक आहे. ऊन हून हा पंचमीचा प्रत्यय आहे. और इन इंग्लिश वी हॅव सीन दॅट फ्रॉम इज द meaning for panchami vibhakti. So bhitah means afraid of something, so this is also panchami. त्रात म्हणजे रक्षण करणे. पतित, रक्षित, रक्षित म्हणजे रक्षण केले, कोणापासून तरी रक्षण केले. सो हे सगळे जे शब्द असे आहेत ज्यांना पंचमीची अपेक्षा असते. आणि म्हणून जेव्हा हे शब्द असतील
कंपाऊंड वर्डमध्ये, तर तो समास असतो पंचमी तत्पुरुष. तर आता उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण दिलंय त्यांनी, प्रदूषण मुक्त. आता सी या शब्दामध्ये प्रदूषण एक शब्द आणि मुक्त पुढे दिलेलं आहे. जर का आपली लिस्ट लक्षात असेल की मुक्त, भीत, त्रात हे सगळे असतील तर पंचमी तत्पुरुष, तर तुम्ही लगेच नाव आयडेंटिफाय करू शकता. ऑर एल्स यू कॅन गो बाय द मीनिंग. प्रदूषण मुक्त मीन्स डिवॉइड ऑफ पोल्युशन, सो free from the pollution. Now from is the meaning from पंचमी. So again प्रदूषणात मुक्त हा विग्रह लिहायचा त्याचा आणि पुढे नाव येणार आहे पंचमी तत्पुरुष. अशा प्रकारे त्याचं नाव तुम्ही लिहू शकता. तसंच दानवत्रात म्हणजे दानवात त्रात, दानवांपासून रक्षिलेले, सो दानवत्रात. असुरभीता असुरांमुळे भ्यायलेले, सो असुरात भीता, अगेन पंचमी तत्पुरुष. वृक्षपतितम, आता तत्फलम वृक्षपतितम, हे फळ कसं आहे तर झाडावरून पडलेलं आहे. सो वी कॅन राईट इट्स विग्रह ॲज वृक्षात पतितम, इट इज वृक्षपतितम अँड नेम इज पंचमी तत्पुरुष. नेक्स्ट इज सर्परक्षित, सर्पात रक्षित, तो सापापासून रक्षण केलेले. सिमिलरली सर्पभीत पण तुम्ही लिहू शकता की सर्पात भीत म्हणजे सापापासून जे भ्यायले गेलेले आहेत ते पंचमी तत्पुरुष, आणि सर्परक्षित इज ऑल्सो पंचमी तत्पुरुष. अशा प्रकारे इथे पंचमी तत्पुरुष समासाची उदाहरणं झाली आहेत. आता पुढचा समास आहे षष्ठी तत्पुरुष. षष्ठी तत्पुरुषमध्ये असे शब्द आहेत ज्यांना षष्ठीची विभक्ती अपेक्षा असते. आता तुम्ही स्पेशल युसेज ऑफ वर्ड्समध्ये पाहिलेलंच होतं उपपद विभक्तीमध्ये की प्रिय हे एक अव्यय आहे ज्याला षष्ठीची अपेक्षा असते, किंवा कृते या अव्ययाला पण षष्ठीची अपेक्षा असते. आणि म्हणूनच जेव्हा पण असे शब्द येतील प्रिय किंवा कृते समासामध्ये, तर अगदी बिनधास्त तुम्ही लिहू शकता की तो आहे षष्ठी तत्पुरुष समास. जसं की समाजप्रिय म्हणजे समाजानां प्रिय, छात्रप्रिय छात्राणां प्रिय, सहशिक्षक छात्रप्रिय म्हणजे काय म्हणू शकतो आपण की तो विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक आहे. मत्कृते म्हणजे मम कृते, विग्रह लिहायचा आहे षष्ठीमध्ये येईल. समुद्रशक्ती, आता इथे पण रिलेशन दिसतं आपल्याला, बरोबर, ही शक्ती आहे कोणाची आहे, समुद्राची, म्हणजे जेव्हा घनिष्ठ संबंध दिसतो. आता वृक्षस्य शाखा बघा इथे पहिलाच, कारण की वृक्षापासून शाखा वेगळी करता येईल का, नाही, म्हणजे टू क्लोज रिलेशन इज देअर. सो अशा वेळेस पण षष्ठी तत्पुरुष समास होतो. जसं की वृक्षशाखा, विग्रह इज वृक्षस्य शाखा अँड नेम हिअर इज षष्ठी तत्पुरुष. रामायणम, सो रामस्य अयनम, इट इज रामायणम. अयनम म्हणजे त्याचे सगळा प्रवास तिथे दर्शवलेला आहे, म्हणून त्याची सगळी अख्खी चरित्र तिथे वर्णन केलेलं आहे. सो इट इज रामायणम. अँड सिन्स रामस्य वर्ड इज देअर षष्ठी विभक्ती, सो नेम ऑफ द कंपाऊंड इज षष्ठी तत्पुरुष. विद्युत प्रवाह, बघा इथे दिसते तुम्हाला प्रवाह आहे आणि कशाचा आहे तर विजेचा आहे. सो मराठीमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारे समासाचा विग्रह लिहू शकता. विद्युत प्रवाह म्हणजे विजेचा प्रवाह, आणि मराठीत पण तोच समास येणार आहे षष्ठी तत्पुरुष. त्यामुळे जर तुम्हाला मराठीतले समास व्यवस्थित कळले तर तुम्ही तसेच ते संस्कृतशी किंवा हिंदीशी पण रिलेट करू शकता, कारण की तिन्ही याच्यामध्ये कन्सेप्ट तोच आहे. इवन हिंदीच्या समासासाठी पण तुम्ही हे एक्सप्लेनेशन मॅच करून बघू शकता. सो विद्युत प्रवाहाचा विग्रह येईल विद्युतः प्रवाह. आता इथे विद्युतः का, कारण की मरुतचं मरुतः षष्ठी विभक्ती, तसं विद्युतची विभक्ती येते विद्युतः. त्यामुळे जर तुमचे टेबल्स बाय हार्ट असतील, देव, वनमाला, मरुत, धेनू, मातृ, तर तुम्हाला समास समजणं सोपं जाईल. आणि जेव्हा समास समजेल तेव्हा पाठांतर न करता हे मार्क तुम्हाला इझिली मिळू शकतील. त्यामुळे ग्रामरला नक्की फोकस करा, अजून पण वेळ आहे. तुम्ही एकदा गो थ्रू केलात सगळे व्हिडिओज तर तुम्हाला शब्द पाठ करणं देखील सोपं होऊन जाईल. नेक्स्ट आहे सूर्योदय. बघा इथे सूर्याचा उदय, सो विग्रह इज सूर्यस्य उदय अँड नेम ऑफ द कंपाऊंड इज षष्ठी तत्पुरुष. पुढे आहे दशरथ पुत्र. आता इथे पण रिलेशन दिसतंय, सो दशरथ पुत्र, जेव्हा पण रिलेशन दिसतं त्यावेळेस आपण म्हणू शकतो की षष्ठी तत्पुरुष आहे. दशरथाचा पुत्र, सो दशरथस्य पुत्र, इट इज दशरथ पुत्र अँड नेम ऑफ द समास इज षष्ठी
तत्पुरुष असं तुम्ही लिहू शकता. तसेच पित्राज्ञा, पितुः आज्ञा इज पित्राज्ञा. सो पितुः म्हणजे षष्ठी तत्पुरुष येणार आहेत हे. अशा प्रकारे षष्ठी तत्पुरुषची उदाहरणं झालेली आहे. आणि शेवटचा समास आहे सप्तमी तत्पुरुष. आता सप्तमी हा पण विशेष शब्दांसाठी होतो. तर हे शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता की रत, कुशल, मग्न, प्रवीण, व्यग्र, ख्यात हे सगळे जे शब्द आहेत की एखाद्या गोष्टीमध्ये स्किल्ड असणं, एखाद्या गोष्टीमध्ये रममाण होणं, या सगळ्या शब्दांना सप्तमीची अपेक्षा असते. जसं की कला कुशल ह, पण कसं म्हणतो की कलेमध्ये कुशल आहे तो, म्हणून तो कलाकुशल आहे. सो विग्रह इज कलायाम कुशल, इट इज कलाकुशल. अँड सिन्स दिस विभक्ती इज सप्तमी, नेम ऑफ द कंपाऊंड इज सप्तमी तत्पुरुष. क्रीडापटुः, क्रीडेमध्ये पटुत्व आहे त्याचं. सो क्रीडायाम पटुः, एक्सपर्ट इन दॅट पर्टिक्युलर स्पोर्ट्स. सो देन इट इज अ स्पोर्ट्समन असं आपण म्हणू शकतो. सो नेम ऑफ द कंपाऊंड इज अगेन सप्तमी तत्पुरुष. तसंच आहे कार्यरतः. सो कार्यरतः, एखाद्या कार्यामध्ये रत आहे. सो नेम ऑफ द कंपाऊंड इज सप्तमी तत्पुरुष. प्रजावत्सलः म्हणजे येईल प्रजेमध्ये जो वत्सल आहे, प्रजासु वत्सलः. किंवा गणितज्ञ, गणितामध्ये जो तज्ज्ञ आहे. सो गणितामध्ये साठी गणिताची येईल विभक्ती सप्तमी. सो गणिते तज्ञ, इट इज गणिततज्ञ. अँड नेम ऑफ द कंपाऊंड इज सप्तमी तत्पुरुष. दिस वे यू कॅन रिमेंबर. भुवनविदितः, जगत्प्रसिद्ध. जगत्प्रसिद्ध म्हणजे पण तसंच येणार, जगामध्ये प्रसिद्ध, दॅट इज जगती प्रसिद्ध. आता जगत न्यूटर नाऊन आहे. सो मरुत शब्द पाठ असेल तर तुम्हाला विग्रह येईल लक्षात की जगती. म्हणून ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे त्यांनी तर सगळे शब्द पाठ केले तर त्यांना अगदी 95 अप मिळवणं काहीही अवघड नाही आहे याच्यामध्ये. तर इथे आपलं समासचं एक्सप्लेन झालेलं आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया याचा जिज्ञासापत्र जे आहे ते, म्हणजे पुढची उदाहरणं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा फ्रेंड्समध्ये वगैरे. आणि अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. धन्यवाद.